आज काहीही करून मुलांची फरमाईश मला पूर्ण करायची होती. तर आज मी ना क्लासमध्ये आलेली आहे आणि आमच्या सेमिनारमध्ये जो नऊवारीचा डेमो झाला होता, आज त्याची फुल प्रॅक्टिस मॅमने घेतली. नवीन हेअरस्टाईल दाखवल्या, नवीन डोळ्यांचे मेकअप टेक्निक सांगितल्या. ते प्रॅक्टिस केल्यानंतर घरी आली आणि नवीन घरामध्ये सगळ्यात पहिले तर गेलो. नवीन घराच्या ज्या टाईल्स आहेत त्या सर्व आता लावून झालेल्या आहेत. बाथरूम आणि टॉयलेट त्यांच्याच फक्त टाईल्स लावायच्या होत्या. मागे जी रूम काढली आहे ना, तिथे भर टाकायचं काम चालू आहे, कारण हा जो पूर्ण पॅसेज आहे त्याला प्लेन करायचं होतं. मुलांची खूप दिवसांची फरमाईश होती, त्यांना केक खायचं होतं, तर चला म्हटलं आज बनवूया. चॉकलेट केकची फरमाईश आहे, तर त्याचा जो बेस आहे तो बनवायला घेतलेला आहे. 2 मोठे कप आपल्याला मैदा घ्यायचा आहे, 1 कप मी दूध पावडर, 2 कप मी इथे साखर घेतलेली आहे, पिठी साखर, 1 कप आपल्याला कोको पावडर, 1 मोठा चमचा इथे मी बेकिंग पावडर आणि अर्धा मोठा चमचा आपल्याला बेकिंग सोडा टाकायचा आहे. सर्व ड्राय इन्ग्रेडियंट्स आपल्याला चालून घ्यायचे आहेत. यामध्ये मी अर्धा कप जो आहे तो तेल टाकलेला आहे आणि 2 मोठे कप मी इथे दूध टाकलेलं आहे. व्हॅनिला इसेन्स टाकून छान सर्व घटक व्यवस्थित मिक्स केलेले आहेत आणि अशा प्रकारे बॅटर बनवून घेतलेला आहे. आता जो केकचा मोल्ड होता त्यामध्ये बटर पेपर लावलं, तेल लावलं आणि त्यामध्ये आपल्याला हे जे बॅटर आहे ते टाकायचं आहे. छान टॅप टॅप करायचं, सर्व जे बबल्स आहेत ते काढून टाकायचं. 180 डिग्रीवर मी इथे 45 मिनटं ठेवून दिलेलं. अहोंनी आहे ना भेल बनवली होती, तर सगळेजण मिळून खात आहेत. इथे बघू शकता केकचा जो बेस आहे तो ओव्हनमध्ये आहे आणि व्हिपक्रीम इथे मी फेटायला घेतली आहे. तर व्हिपक्रीम फेटल्यानंतर तिला थोडंसं फ्रीजमध्ये सुद्धा ठेवलं आणि त्यानंतर बेस जो आहे केकचा तो बनवून झालेला आहे आणि मी ते ताटावर केक बनवते, कारण माझ्याकडे जो पुठ्ठा असतो ना तो नव्हता. मग काय जुगाड करण्यात तर मी माहीर आहे. ताटावर बेस ठेवला, त्याच्यावर क्रीम लावली, चॉकलेट सिरप, चॉकलेट ठेवला, त्याच्यावर दुसरा बेस लावला आणि अशा प्रकारे आपला जो केक आहे तो मी रेडी केलेला आहे. त्यावर छान चॉकलेटसुद्धा मी लावलेला आहे. जेवण झाल्यानंतर लगेच त्याने केक कट केला आणि खायला घेतलं. तर केक ना खरं सांगू खूप टेम्पटिंग आणि यम्मी झालेला, सगळ्यांना तर खूप आवडला. माझ्या अगस्त्याला तर इतकी घाई झालेली, त्याला झालेलं की कधी मला एकदाचं केक खायला मिळतं आणि तुम्ही बघू शकता एवढा मोठा घास घेतलेला आहे त्यांनी आणि तो तर कधीपासून माझ्या मागे लागला होता की आई केक बनव, पण आईकडे अजिबात वेळ नव्हता. पण आज काही करून मला केक बनवायचाच होता आणि तो मी माझ्या मुलांसाठी बनवला. तर असा होता आजचा दिवस. बाय बाय.